मुंबईतल्या बाबुलनाथ मंदिराबाहेर सुद्धा मोठ्या प्रमाणात भाविक जमलेले आहेत। दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। बाबुलनाथ मंदिराबाहेरून सुद्धा आपल्या प्रतिनिधी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। तेजल नागरे आपल्या सोबत जोडल्यात। मुंबईतल्या बाबुलनाथ या मंदिराबाहेर मोठी गर्दी आहे। तेजल, काय स्थिती आहे तिथली? जगदीश, आपल्याला माहितीच आहे की बाबुलनाथ हे मंदिर दक्षिण मुंबईमधलं एक मोठं मंदिर आहे आणि महाशिवरात्रीलाच नाही तर दररोज इथे मोठ्या प्रमाणात गर्दी असते आणि त्यात आज निमित्त आहे महाशिवरात्रीचं। अगदी पहाटेपासूनच इथे मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी केलेली आहे। अगदी रस्त्यापर्यंत म्हणजे दळवी हॉस्पिटल पासून भाविकांची रांग सुरू होते आणि ती मंदिरामध्ये थेट जाते। साधारण 5 ते 6 तास भाविकांना इथे दर्शनासाठी लागतात। आपण बघू शकतो माझ्या मागून हर हर महादेव आपण बघू शकतो माझ्या मागून सगळे भाविक येत आहेत आणि आता जिथे मंदिराची एक्झिट आहे त्या ठिकाणी मी उभे आहे। सगळे भाविक दर्शन घेऊन येत आहेत आणि या सर्व भाविकांचा उत्साह आपण बघू शकतो। भाविकांशी काय बातचीत होऊ शकते का? भाविकांच्या नेमक्या आजच्या दिवसभरातील पहाटेपासून जे रांगेत उभे आहेत त्यांच्या भावना काय आहेत? जी नक्कीच, आपण प्रयत्न करूयात काही भाविकांशी बातचीत करण्याचा। एक मिनिट तर बाबुलनाथ मंदिराबाहेरची दृश्य आहेत। पहाटेपासूनच भाविकांची मोठी रांग या ठिकाणी दर्शनासाठी लागलेली आहे। ठीक आहे तेजल, धन्यवाद घेतलेल्या या आढाव्याबद्दल।